पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र अवैध घुसखोरांच्या समस्येने त्रस्त झाले होते। विशेषतः बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्या लोक खोटे भारतीय ओळखपत्रे वापरून बेकायदेशीर वस्त्यांमध्ये राहत होते। यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली, पर्यावरणाचे नुकसान झाले आणि स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला असे दिसून येत होते। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने या समस्येवर कठोर कारवाई केली। अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांना परत पाठवण्यात आले आणि बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली। राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांवर सरकारची शून्य सहनशीलता म्हणजे झिरो टॉलरन्स ही भूमिका आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। नमस्कार, मी स्वामिनी, तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी। आज आपण जाणून घेऊ या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती। पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेषतः दहशतवाद विरोधी शाखेने झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत अनेक जणांना अटक केली। योग्य कागदपत्रे नसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना टार्गेट करण्यात आले होते। या संदर्भातील मागील काही वर्षांचा डेटा पाहिला तर जुलै 2024 मध्ये 4 रोहिंग्यांना, ज्यात 2 पुरुष आणि त्यांच्या पत्न्या यांचा समावेश होता, यांना बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याबद्दल अटक करण्यात आली होती। 2024-25 मध्ये 10 गुन्हे दाखल, 33 जणांना अटक, ज्यात 29 बांगलादेशी आणि 4 रोहिंग्यांचा समावेश होता। सोबतच 62 बनावटी पासपोर्ट रद्द केले गेले, जे बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवले होते। 30 जानेवारी 2025 रोजी हुसेन शेख आणि मोनिरुल गाझी या 2 बांगलादेशींना बनावट आधार, पॅन आणि पासपोर्टसह अटक करण्यात आली। हे प्रकरण इथेच थांबत नाही। असे आरोप आहेत की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राजकीय फायद्यासाठी या घुसखोरांना महाराष्ट्रात स्थायिक होऊ दिले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उमेला बोर्ड म्हणजेच AIUB यांच्यासह अनेक मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। मात्र नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांसाठी 10% आरक्षणाची मागणी केली। यामुळे अवैध स्थलांतरितांना कागदपत्रे मिळवणे आणि सुरक्षित राहणे सोपे झाले। त्यापुढे जाऊन विधानसभेतही यावर चिंता व्यक्त करण्यात आली। आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अवैध घुसखोर आणि बेकायदेशीर भंडार डेपो म्हणजे स्क्रॅप यार्ड्स यांवर चिंता व्यक्त केली आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली। 70हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले। ते पश्चिम बंगालच्या सीमेवरून बनावट आधार, पॅन आणि पासपोर्ट वापरून आले होते। बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांची वाढती संख्या लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव आणि तळेगावमध्ये अवैध घुसखोर कमी वेतनाची कामे करत असल्याने स्थानिक तरुणांच्या संधी कमी झाल्या। 23 बांगलादेशींना बनावट ओळखपत्रांसह अटक करण्यात आले। पासपोर्ट मिळवण्यासाठी मदत करणारी टोळी देखील पकडण्यात आली। त्यासोबतच या इल्लीगल स्क्रॅप यार्ड्समुळे एन्व्हायरमेंटल आणि हेल्थ रिलेटेड कन्सर्न्स सुद्धा निर्माण झाले होते। चिखली, कुदळवाडीतील इल्लीगल स्क्रॅप यार्ड्समुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला। वारंवार लागणाऱ्या आगींमुळे मालमत्तेचे नुकसान आणि बेकायदेशीर कामांसाठी आडोसा निर्माण झाला। या डेपोमध्ये नोंदणी नसलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या कामगार असल्याने परिस्थिती अनियंत्रित आणि धोकादायक झाली। या सर्व गोष्टी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। आमदार लांडगे यांच्या चिंतांना गांभीर्याने घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत कठोर कारवाईचे आश्वासन दिले। त्यानंतर राज्यव्यापी मोहीम सुरू झाली, जी पिंपरी चिंचवडमध्येही लागू करण्यात आली। याचा पुढे असा परिणाम दिसू लागला की बेकायदेशीर बांधकामांच्या मालकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या। मात्र मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला। 4 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकामांच्या मालकांच्या 29 याचिका फेटाळल्या। 13 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 52 याचिका फेटाळल्या। 15 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भंगार विक्रेते आणि बेकायदेशीर औद्योगिक युनिट मालकांच्या याचिका फेटाळल्या। तर डिसेंबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की बांधकाम कितीही जुने असले किंवा मालक कर भरत असला तरी बेकायदेशीर बांधकाम बेकायदेशीरच असते। तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 8 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान मोठी अतिक्रमण हटाव मोहीमच राबवली। 4111 बेकायदेशीर बांधकामे पाडली। कुदळवाडी, जाधववाडी आणि चिखलीतील 827 एकर जमिनीवरील अतिक्रमणे हटवली, ज्यात बेकायदेशीर दुकाने, गोदामे आणि बेकायदेशीर मशिदींचा समावेश होता।
धोकादायक भंडार डेपो हटवल्याने आग आणि प्रदूषणही कमी झाले। याचा परिणाम स्वरूप या कारवाईमुळे उद्योजकांचे सुमारे 7,600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि सुमारे 2.5 लाख कामगार बेरोजगार झाले। परंतु यावर आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले की कायदेशीर रहिवाशांना मदत मिळेल, बेकायदेशीर अतिक्रमणांना कोणतीही मदत मिळणार नाही। दुसरीकडे पाकिस्तानला भेट दिल्यानंतर कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुण्यातील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाविरोधात आंदोलनात सहभाग घेतला। शत्रू राष्ट्रातून परत आल्यानंतर लगेचच त्यांची ही भेट संशयास्पद आहे। त्यांच्या कृती भारताच्या राष्ट्रीय हिताशी जुळतात का याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे म्हटले जात आहे। महाराष्ट्र सरकारने अवैध घुसखोरांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि स्थानिक लोकांसाठी आर्थिक समानता सुनिश्चित झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वामुळे भारत अवैध स्थलांतरितांसाठी सुरक्षित ठिकाण राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे। या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुरक्षित आणि बेकायदेशीर वस्त्यांपासून मुक्त होत आहे। जगभरात अवैध घुसखोरी ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्था अस्थिर होत आहे, सुरक्षेला धोका निर्माण होत आहे। भाजपच्या नेतृत्वाखाली भारत या धोक्याला सामोरे जात आहे आणि कठोर कारवाई करत आहे। या उपायांमुळे केवळ देशाची सुरक्षाच नाही, तर भरभराटीची अर्थव्यवस्था, नियोजित शहरी विकास आणि एक मजबूत भारत घडण्यास मदत होईल। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।